Okay. Good afternoon, all of you. Yesterday we have seen the problem. One problem of Vivid Bharati. In that problem, the value that is value was given, that is 1368. ही व्हॅल्यू होती बघा कालच्या प्रॉब्लेम मध्ये. हे 1 पॉइंट नव्हतं इथं, 1 कॉमा आहे. आपण 1.3 समजलं याला. 1.3 1 पॉइंट नाही आहे, 1 कॉमा आहे इथं, कॉमा. तर ही व्हॅल्यू घ्या याची 1.368. ते प्रश्न आहे तुमच्याकडे, प्रॉब्लेम क्वेश्चन आहे. काय ते 1.368 किलो हर्ट्झ मध्ये फ्रिक्वेन्सी दिली होती आपल्याला. फ्रिक्वेन्सी म्हणजे न्यू, हे कशात दिलं होतं, किलो हर्ट्झ. ओके, इट इज कॉमा. ओके, इट इज नॉट द पॉइंट, इट इज कॉमा. 1,368 किलो हर्ट्झ याच्यामध्ये आपल्याला दिला होता फ्रिक्वेन्सी. कॅल्क्युलेट द, काय म्हटलं कॅल्क्युलेट करायचं होतं, कॅल्क्युलेट द वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आपल्याला वेवलेंथ काढायची होती. वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा, लॅम्बडा काढायची होती. आणि कोणत्या रिजनमध्ये आहे सांगा म्हटलं होतं, आहे ना. कॅल्क्युलेट द वेवलेंथ अँड काय काय म्हटलं होतं, वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इमिटेड अँड विच पार्ट ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन द स्पेक्ट्रम डज बिलॉंग्स. आणि स्पेक्ट्रम कोणत्या रिजनला, विच पार्ट इट बिलॉंग, विच पार्ट इट बिलॉंग. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काय पाहिला होता आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम पण पाहिला होता. तर ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या कोणत्या पार्टला हा बिलॉंग करतो, असा होता क्वेश्चन. तर यासाठी आपण फॉर्म्युला वापरला होता सी इज इक्वल टू न्यू लॅम्बडा. हा लक्षात ठेवा, एकच फॉर्म्युला फक्त, आपोआप बाकीचे फॉर्म्युले बनतात. सी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट, न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. ओके, लॅम्बडा मीन्स द वेवलेंथ, लॅम्बडा मीन्स वेवलेंथ. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी, इट इज द नंबर ऑफ वेव्स पासिंग फॉर 1 सेकंड, number of waves passing 1 second for a 1 point. Okay, is called as काय म्हणायचं त्याला, frequency. Lambda means what, wavelength. It is the distance between crest and trough is called as lambda. हे कालचं थोडक्यात रिव्हिजन केलं. मग आपल्याला लॅम्बडा काढायचा आहे. therefore लॅम्बडा इज इक्वल टू, कालचा कसा काढला होता आपण, लॅम्बडा इज इक्वल टू, लॅम्बडा इज इक्वल टू काय होऊन जाईल बघा, फॉर्म्युल्यामध्ये काय होते, लॅम्बडा इज इक्वल टू, दिस इज लॅम्बडा, लॅम्बडा इज इक्वल टू काय होते मग, सी अपॉन न्यू. सी ची किंमत काल बोललो होतो तुम्हाला किती असते, सी ची किंमत, द व्हॅल्यू ऑफ सी इज 3.0, 3.0 इंटू 10 टू द पॉवर ऑफ 8 मीटर पर सेकंद असते. 10 टू द पॉवर ऑफ 8 मीटर पर सेकंद. न्यू, द व्हॅल्यू ऑफ न्यू इज 1368 इंटू 10 टू द पॉवर ऑफ 3. हे हर्ट्समध्ये होते, म्हणजे सेकंदमध्ये होते, फक्त सेकंदमध्ये. इट इज इन ओनली सेकंद. 10 टू द पॉवर ऑफ 3 कसं, हे किलो हर्ट्स आहेत. किलो हर्ट्सचे हर्ट्स करायला 10 टू द पॉवर ऑफ 3 1000ने मल्टिप्लाइड करायचं. किलोमध्ये हर्ट्स किती असतात, 10 टू द पॉवर ऑफ 3 हर्ट्स. हर्ट्सला काय म्हणावं, सेकंद. हर्ट्स इज ऑल्सो कॉल्ड एज व्हॉट, सेकंद. तर ही व्हॅल्यू पुटअप केली आपण. मग हा सॉल्व्ह केल्यानंतर आपला फायनल आन्सर आला होता, किती आला होता आन्सर. ही व्हॅल्यू पुटअप कशी करायची, सॉल्व्ह कसा करायचा, सेकंद सेकंद कॅन्सल होतात, फक्त मीटरमध्ये आन्सर येतो. 10 टू द पॉवर ऑफ 3 खालचे वर गेल्यावर काय होते मग, हे 3.0 ॲज इट इज, 3.0 ॲज इट इज, 10 टू दी पॉवर ऑफ वरचे 8 ॲज इट इज, 10 टू दी पॉवर ऑफ 3 खालचे वर गेल्यावर काय होईल, -3 डिवाइड बाय काय होईल, 1368. हा 1368 जसाला तसं. मग काय येईल, मग याच्या पुढे याला सॉल्व्ह केल्यावर दिस न्यू इज इक्वल टू, न्यू आपल्याला फ्रिक्वेन्सी काढा म्हटलं, नाही आपल्याला काय काढा म्हटलं, लॅम्बडा इज इक्वल टू. सो लॅम्बडा इज इक्वल टू दिस, काय इज इक्वल टू आहे, लॅम्बडा इज इक्वल टू 3. ही व्हॅल्यू ॲज इट इज, आय एम रायटिंग दिस 3.0 ॲज इट इज इंटू, आता हे किती होते, 10 टू द पॉवर ऑफ 8 आणि -3 म्हणजे किती होतो, 10 टू द पॉवर ऑफ 5. इट इज 10 टू द पॉवर ऑफ 5, बरोबर आहे. डिवाइड बाय 1368, डिवाइड बाय काय राहतो ॲज इट इज 1368. या 3ला आपल्याला 3000 लिहिलं आपण, 3ला 3000. तर 10 टू द पॉवर ऑफ किती होतील याला, 10 टू द पॉवर ऑफ -3 होतील इंटू 10 टू दी पॉवर ऑफ 5. 3ला जर 3000 लिहिलं म्हणजे त्याचा अर्थ 10 टू दी पॉवर ऑफ -3 म्हणजे 3 0 कॅन्सल होऊ शकतात. याचा अर्थ सेम होतो. ओके, असं पण लिहिता येते. किंवा तुम्ही याला सॉल्व्ह करून घ्या. ही पायरी आधी, 3 1 3, 3 चौक 12, उरला 1 3 5 15, उरला 1 3 संग 18. म्हणजे आपण 3000च्या ऐवजी काय घेता येते, 1000. 1000 भागिले किती, 456. हे सोपं जात तुम्हाला.
मग आता काय राहतो फक्त 1/456 इंटू 10⁻⁵ काय होतील आता आहे 2, 10⁻². कॅल्क्युलेट केलं होतं ना तुम्ही, हा प्रॉब्लेम कॅल्क्युलेट केला होता, कॅल्क्युलेट केलं होतं ना, समजलं का आता समजलं? हां हां, येते प्रॉब्लेम सॉल्व करा. प्रॉब्लेम पण करता यायला पाहिजे, थिअरी येते प्रॉब्लेम येत नाही असं होऊ नये. प्रॉब्लेम सोडवा, गणित कसं करायचे बघा, पद्धत सांगायलो मी, या पद्धतीने अशा प्रकारे करा. हां राईट. मग आता येते की नाही, याचं उत्तर किती आला होता कालचा? 219.3 आहे की नाही. हा भागाकार येतो, सर्वांना येतो हा भागाकार, किती येतो? 219.3. हा भागाकार येत नाही, हा भागाकार कसा करायचा आता? 1/456, 1/456, ठीक आहे. तर हे किती येतील, भाग जातो का? नाही, म्हणून 0.0, अजून एक 0, भाग जातो का? नाही, 2 0. पहिलेच 2 0 आले, नंतर 2 ने भाग गेला म्हणजे हे 10⁻² कटतात. 0.2 नंतर म्हणजे कुठे येते? 219 आहे की नाही. द फायनल आन्सर विल बी काय येतो याचा? 219 आहे की नाही. व्हॉट विल बी द फायनल आन्सर? 219.3. आला का? हा आन्सर आला होता. हे कॅल्क्युलेट करा आता तुम्ही. आणि कशात आला हा? मीटर्समध्ये. हे आलं मीटर्स. आणि ही रेंज कोणती असते? आपल्याला विचारलं विच पार्ट, हा पण प्रश्न आहे. हे आलं लॅम्बडा, आलं लॅम्बडा एवढी आली. हे कोणत्या पार्टमध्ये असते म्हटलं? विच पार्ट, इट इज प्रेझेंट इन विच पार्ट, कोणत्या पार्टमध्ये असतो? 10⁻² म्हणजे काय असतो? 10⁻² म्हणजे रेडिओ वेव्स. इट इज प्रेझेंट इन द रेडिओ वेव्ह. वेल, विच पार्ट इट इज ऑफ? रेडिओ वेव्ह पार्ट. आलं लक्षात? सेकंड प्रॉब्लेम पाहू याच्या पुढचा. कळाला हा प्रॉब्लेम? कळाला का? पहिला परत सांगितलं बघा. कळाला? नाही कळाला कोणाला सांगतो अजून? कोणाला नाही कळाला? नहीं कड़ाला कोणाला? नहीं समझ में आया? नहीं समझ में आया ऐसा कौन है? नहीं, नो, समझ में नहीं आया, नो, नो, नाही समजलं. का नाही समजलं पवार? काय बघा याच्यात आता, काय प्रॉब्लेम आहे? काय नाही समजलं याच्यात? हां, दिसत नाही का? दिसत नाही का? समजलं ना? हां, दिसत नाही. हां, दिसत नसेल तो प्रॉब्लेम असेल, बाकी प्रॉब्लेम ठेवू नकाच. राईट. तर हा फक्त सिंपल प्रॉब्लेम आहे. इट इज, ही रेंज आली 219, रेंज आली म्हणजे 200 म्हणजे काय? 10⁻². 10⁻² म्हणजे कोण असतो? रेडिओ. कालचा पाहिलं होतं आपण, खालचा बघा 10⁻² होता, खाली लॅम्बडा असते, वर न्यू असते. खाली लॅम्बडा, वर न्यू. कालचा स्पेक्ट्रम आहे ना लक्षात? खाली लॅम्बडा काढला होता आपण आणि वर काय होती? स्पेक्ट्रम. लक्षात ठेवा परत, हा स्पेक्ट्रम खूप महत्त्वाचा आहे. खाली लॅम्बडा होता, वर न्यू होता. 10⁻², 10⁻² जिथं असते तिथं काय असते? रेडिओ वेव्स असतात. ओके, हा स्पेक्ट्रम लक्षात ठेवा पूर्ण. 4 रिजन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. सेकंड प्रॉब्लेम घेऊ आपण आता. द वेवलेंथ रेंज ऑफ विजिबल स्पेक्ट्रम, असा नेक्स्ट क्वेश्चन आहे. द वेवलेंथ रेंज ऑफ विजिबल, सेकंड प्रॉब्लेम आय एम रायटिंग. द वेवलेंथ रेंज ऑफ visible spectrum, okay, wavelength range of visible spectrum extend from violet, extend from, हे स्पेक्ट्रम एक्सटेंड होते, स्पेक्ट्रम एक्सटेंड violet that is 400 nanometer, extend violet 400 nanometer to red that is 750 नॅनोमीटर टू रेड असतो 750 नॅनोमीटर. रेड कितीचा असतो? 750 नॅनोमीटर. रेड काय? 750 नॅनोमीटर. एक्सप्रेस द वेवलेंथ, एक्सप्रेस दिस वेवलेंथ इन फ्रिक्वेन्सी. ही वेवलेंथ आपल्याला फ्रिक्वेन्सीमध्ये एक्सप्रेस करा म्हटलं. एक्सप्रेस दिस वेवलेंथ, हे वेवलेंथ दिलेले आहेत आपल्याला 2 ना, वेवलेंथ दिलेले आहेत. हे वेवलेंथ एक्सप्रेस दिस वेवलेंथ इन फ्रिक्वेन्सी, कशामध्ये एक्सप्रेस करा म्हणायला? इन फ्रिक्वेन्सी. हा क्वेश्चन आहे हा. ओके, दिस इज द क्वेश्चन फॉर अस.
एक्सप्रेस द वेवलेंथ इन फ्रिक्वेन्सी. दिसते प्रश्न वाचता येते सर्वांना? दिसते? एक्सप्रेस फ्रिक्वेन्सी हर्ट्झमध्ये काढा म्हटलं. कशामध्ये? हर्ट्झमध्ये. कशात काढायचं आहे? फ्रिक्वेन्सी इन हर्ट्झ. हर्ट्झ म्हणजेच काय असते? सेकंद. ओके. हर्ट्झ. द सायंटिस्ट दॅट इज द हेनरी हर्ट्झ. काय नाव त्यांचं? हेनरिच हर्ट्झ. हेनरिच होते ते, खूप रिच होते. हेनरिच हर्ट्झ. ठीक आहे. तर पहा आता, द वेवलेंथ रेंज ऑफ विजिबल स्पेक्ट्रम. कोणता स्पेक्ट्रम दिलेला आहे? विजिबल स्पेक्ट्रम. एक्सटेंड फ्रॉम व्हायलेट टू रेड. कुठून कुठे चालला? आन्सर. आय एम सॉल्विंग द सोल्युशन नाव. पहा, लक्ष द्या आता केअरफुली. वी आर गोइंग फ्रॉम कुठून ते कुठे? व्हायलेट टू रेड. व्हायलेट टू कुठे जायचं आहे? रेड. ओके. नॅनोमीटरमध्ये दिलं. व्हायलेट किती दिलं आपल्याला? 400 नॅनोमीटर. आणि रेड किती दिलं? 750 नॅनोमीटर. याला फक्त आपल्याला एक्सप्रेस करायचा इन वेवलेंथमध्ये. वेवलेंथमध्ये एक्सप्रेस करा म्हटलं. लॅम्बडा. नो. एक्सप्रेस दिस वेवलेंथ इन फ्रिक्वेन्सी. वेवलेंथ इन कशामध्ये एक्सप्रेस करायचं आपल्याला? फ्रिक्वेन्सी. म्हणजे हे लॅम्बडा दिलं आपल्याला. हे काय दिलेलं आहे? लॅम्बडा किंमत आहे. आपल्याला फ्रिक्वेन्सी न्यू काढायचा आहे. न्यू. व्हॉट इज न्यू? सो फॉर दिस तुम्हाला माहित आहे फॉर्म्युला. कोणता? एक फॉर्म्युला लक्षात ठेवा म्हटलो मी. सी इज इक्वल टू न्यू लॅम्बडा. हा फॉर्म्युला एकच लक्षात ठेवा. सी म्हणजे काय? व्हेलॉसिटी ऑफ लाईट असते. इन व्हॅक्यूम सगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची किंमत येते. किती येते? 3.0 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ किती येते? 3.0 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ 8 मीटर पर सेकंद असते. तर आपल्याला न्यू काढायचं आहे. न्यू. देअरफॉर न्यू काढू तर आपण, पण कशासाठी? पहिला व्हायलेटसाठी काढू. फर्स्ट फॉर व्हायलेट किती आहे? 400. फॉर व्हायोलेट न्यू इज इक्वल टू, या फॉर्म्युल्याने बोला मला काय येते? न्यू इज इक्वल टू काय बाय काय होतो? सी अपॉन लॅम्बडा. बरोबर आहे. न्यू इज इक्वल टू काय होतो? सी अपॉन काय येतो? लॅम्बडा. सी ची किंमत किती आहे? आता सांगितलं मी किती आहे? 3.0 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ किती असते? 3.0 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ 8 मीटर्स पर सेकंद असते. डिवायडेड बाय राईट. डिवायडेड बाय काय आता? 400. लॅम्बडा कितीचा आहे? फॉर व्हायलेटला किती आहे? 400. लॅम्बडाची किंमत ठेवायची 400. 400 इंटू हे नॅनोमीटरमध्ये आहे बघा. हे कशात आहे? नॅनोमीटर. नॅनोमीटर म्हणजे काय करावं याला? 400 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ -9 मीटर होतात. नॅनोमीटरचे मीटर. ओके. सो 400 इंटू काय करावं? 10 टू दी पॉवर ऑफ -9 काय झालं? हे मीटर. ओके. मग पुढे याच्या पुढे सॉल्व करता येते. आता कसं सॉल्व करणार? हाऊ टू सॉल्व? नेक्स्ट स्टेप येईल. कसं सॉल्व करायचं बघा. आता 400 मीटरचे काय केलो आपण? मीटर दिलं आपल्याला. नॅनोमीटर दिलं. सॉरी, 400 काय दिलेलं आहे? नॅनोमीटर. नॅनोमीटरचे काय केलं आपण? हे मीटर. तर आपला आन्सर हर्ट्झमध्ये येते. आता हर्ट्झ आपल्याला काढायचा कशामध्ये? हर्ट्झ. दॅट इज इन सेकंद. ओके. पर सेकंद. हर्ट्झ म्हणजे सेकंद. तर बोला आता काय काय करणार? आता याच्या पुढची पायरी येते करता. न्यू इज इक्वल टू काय येते? 3 अपॉन हा 3 ॲज इट इज 3.0 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ 8 डिवाइड बाय हे 400 ॲज इट इज लिहितो मी. 400 हे 9 वर न्या. 10 टू दी पॉवर ऑफ -9 बघा. 3 ला 3, 10 टू दी पॉवर ऑफ 8 ला 8 ॲज इट इज 400 आहे. 10 टू दी पॉवर ऑफ 9 वर नेतो काय होते? 10 टू दी पॉवर ऑफ 9 -9 वर गेल्यावर +9. -9 वर गेल्यावर काय झालं? +9. 400 जशाला तसं. 400ला अजून असं लिहितो मी. 400ला कसा लिहू? 4 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ 2. ओके. 400ला असं लिहिता येते आपल्याला. मग काय आता? 3.0 ॲज इट इज. हे 9 किती होतील आता? 17. 10 टू दी पॉवर ऑफ किती झाले हे आता? 9 17. परत हे 2 वर न्या. 10 टू दी पॉवर ऑफ 2 वर नेल्यावर काय होते मग? 3.0 ॲज इट इज डिवाइड बाय काय? 4 ॲज इट इज. 10 टू दी पॉवर ऑफ 2 वर गेल्यावर काय होते? -2 म्हणजे 10 टू दी पॉवर ऑफ किती होऊन जाते? 15.
10 टू द पॉवर ऑफ काय झाला 15. हा भागाकार आहे. आता हा भागाकार सोडवा. हा भागाकार सोडवल्यावर काय येईल इथे लिहितो मी. हा भागाकार सोडवा, फायनल आन्सर वी विल गेट. हा भागाकार सोपा आहे. आता 4ला भाग जातो का नाही, म्हणून 0.0. आता कितीने भाग जातो 30. 30ला 4 7 28, उरले 2, 4 5 20. ओके, 4 5 20 आहे की नाही. झाला भाग बसला. 0.75 आला इंटू 10 टू दी पॉवर ऑफ किती आहे 15. याला जर आपण 7.5 केलं, 7.5 केलं तर 10 टू दी पॉवर ऑफ काय होते 14 सेकंद. आन्सर कशामध्ये आलं पर सेकंद. इट इज इन पर सेकंद. कळालं. 7.5 आन्सर, फायनल आन्सर विल बी 7.5. आला हा आन्सर आला होता. कोणाचा आला होता, ही पहिली न्यू काढली आपण. आला होता कोणाची न्यू काढली, व्हायलेटची झाली, व्हायलेटची. असंच रेडची काढा आता फॉर व्हायलेट. हे कशासाठी झालं, हे व्हायलेटसाठी झालं. असंच रेडसाठी काढायचं आहे. रेड येते, रेडसाठी काढता येईल का. हे झालं व्हायलेटसाठी. सेम टू सेम करा बघून. रेड सेम टू सेम. रेड किती आहे 400च्या ऐवजी किती घ्यायचं आता 750. 400च्या ऐवजी 750. ही व्हॅल्यू सेम, फॉर्म्युला सेम, फक्त इथं काय करायचं 750. ओके, मग काय होईल, ही स्टेप बी सेम येईल. इथं काय होईल 750, फक्त चेंज 750. 10 टू द पॉवर ऑफ -9 वर गेला. मग काय झाला हा आता 3 डिवायडेड बाय 750 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ किती होतो हा 9 8 17. 10 टू द पॉवर ऑफ किती झाला 17. ओके, आता किती येते मग याच्या पुढे 3 ने भाग बसवा याला. 3 1 3, 3 2 6, उरला 1, 3 5 15. ओके, भाग बसला. हा जातो 0ला 0 ॲज इट इज. 3 0 0, 3 5 15ला 5, चला 1, 3 2 6 1 7. 1/150 आला. 1/, किती आला 250. 1/250 मल्टिप्लाइड बाय 10 टू दी पॉवर ऑफ किती आहे 17. 1/250 म्हणजेच आपल्याला कसं लिहिता येईल 1/250. 1/250 म्हणजेच काय होईल, 1ला जर आपण 1000 केलं, 1ला मी 1000 केलो तर काय होते 10 टू दी पॉवर ऑफ -3. 10 टू दी पॉवर ऑफ -3 आणि हे किती 10 टू दी पॉवर ऑफ 17. 10 टू दी पॉवर ऑफ -3, 10 टू दी पॉवर ऑफ 17 डिवाइड बाय किती 250. मग हे कॅन्सल होते, किती येते भागाकार आता 250 चोक 1000. ओके, 4 इंटू काय होईल आता हे 10 टू दी पॉवर ऑफ -3 आणि 17. -3 आणि 17 किती होतात 14. ओके, 4 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ किती आला 14. सेम आन्सर 10 टू दी पॉवर ऑफ 14. हे कशात आला आन्सर पर सेकंद. 4 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ 14 पर सेकंद. आला होता का 4 इंटू आला, कोणाचा आला होता आन्सर, नाही आला होता, कोणाचा नाही आला होता. काढा उत्तर, काढा जा तुम्ही, काढायले की नाही उत्तर, आन्सर्स काढा. हां ठीक आहे, एकदा पहा आधी नंतर काढा. ओके, हां तर समजलं का, कोणाला डाऊट आहे, समजला का, हां समजला ना. हां 4 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ 14. येस, व्हेरी गुड. छान छान समजलं. कोणाला नाही समजलं असं आहे, एनीबडी हॅव डाऊट, समजलं सर्वांना. तिसरा प्रॉब्लेम घेऊत लगेच. हां राईट, डाऊट असेल तर बोला आत्ताच अजून. हां डाऊट असेल कोणाला तर बोला, सांगतो. नाही डाऊट, तिसरा प्रॉब्लेम घेऊत लगेच. हां डाऊट आहे कोणाला ते सांगा. एनीबडी हॅव डाऊट. सोपे आहे ते, राईट, सोपे आहे म्हणून पण प्रॅक्टिस करायची याची. सोपे आहे म्हणून सॉल्व करायचं असं नाही. हां सॉल्व करा परत. फर्स्ट चॅप्टरचे प्रॉब्लेम वेगळे, हे प्रॉब्लेम वेगळे असतात. 2 चॅप्टर्स हॅव्हिंग द 2 डिफरंट प्रॉब्लेम्स.
Okay, third problem. Now I'm starting the third problem. Calculate a wave number and frequency. तीसरा प्रॉब्लेम आहे कॅल्क्युलेट वेव नंबर. आता काय काढायचं बघा, वेव नंबर. कॅल्क्युलेट वेव नंबर अँड फ्रिक्वेन्सी. वेव नंबर आणि काय काढायचं आहे, फ्रिक्वेन्सी. कॅल्क्युलेट वेव नंबर अँड फ्रिक्वेन्सी कशामध्ये काढायचं, हर्ट्स. नो, कॅल्क्युलेट वेव नंबर अँड फ्रिक्वेन्सी ऑफ येलो रेडिएशन. ऑफ कुणाची काढायची आहे, ऑफ येलो रेडिएशन. ऑफ येलो रेडिएशन. रेडिएशन असतात माहिती आहे तुम्हाला, वेगवेगळे रेडिएशन. ऑफ येलो रेडिएशन हॅव्हिंग वेवलेंथ. हॅव्हिंग वेवलेंथ, याची वेवलेंथ दिलेली आहे. हॅव्हिंग वेवलेंथ, द वेवलेंथ इज गिवन एक्झॅक्ट व्हॅल्यू दॅट इज 5800. काय दिली आहे व्हॅल्यू, 5800 अँगस्ट्रॉम युनिट. याला काय म्हणतात, अँगस्ट्रॉम. अँगस्ट्रॉम, अँगस्ट्रॉम काय म्हणायचं त्याला, अँगस्ट्रॉम युनिट ए. ओके, तर हा आहे प्रश्न. तर आपल्याला काढायचं आहे, काय काढायचं आहे याचं, कॅल्क्युलेट वेव नंबर अँड फ्रिक्वेन्सी. दोन्ही काढायचे आहेत बघा, वेव नंबर बी काढा आणि फ्रिक्वेन्सी. वेव नंबर म्हणजे काय असतो, न्यू बार. वेव नंबर म्हणजे न्यू बार, याला काय म्हणतात, वेव नंबर. वेव नंबरचा एक फॉर्म्युला असतो. व्हॉट इज वेव नंबर, काल बोललो ना तुम्हाला. व्हॉट इज वेव नंबर, इट इज द नंबर ऑफ वेवलेंथ पर युनिट लेंथ. नंबर ऑफ वेवलेंथ पर युनिट लेंथ इज कॉल्ड एज वेव नंबर. सो न्यू बार, न्यू बार इज इक्वल टू काय फॉर्म्युला होतो, न्यू बार इज इक्वल टू 1/λ असते. ओके, न्यू बार इज इक्वल्स टू 1/λ. कॅल्क्युलेट वेव नंबर अँड फ्रिक्वेन्सी ऑफ येलो रेडिएशन. कोणत्या रेडिएशनची काढायची आपल्याला, येलो रेडिएशन. ऑफ वेवलेंथ दिलेली आहे याची, किती वेवलेंथ दिली, लॅम्बडा इज इक्वल टू गिवन. द लॅम्बडा इज इक्वल टू गिवन दॅट इज 5800 अँगस्ट्रॉम. तर हे काय असते आता, अँगस्ट्रॉम म्हणजे इंटू 10 टू द पॉवर ऑफ -8. ओके, 10 टू द पॉवर ऑफ -8 सेंटीमीटर. एक अँगस्ट्रॉम इज इक्वल टू किती असतो, एक अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10 टू द पॉवर ऑफ मायनस असते, -8 सेंटीमीटर. -8 सेंटीमीटर. मीटर किती होतील, 10 टू द पॉवर ऑफ -10 इज इक्वल टू काय असते, 10 टू द पॉवर ऑफ -10 काय होतील याचे, मीटर. बघा परत, 1A0 वर डिग्री असते, म्हणजे याला काय म्हणा, अँगस्ट्रॉम. 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10 टू द पॉवर ऑफ -8 सेंटीमीटर और इज इक्वल टू यालाच काय म्हणतात, 10 टू द पॉवर ऑफ -10 काय असेल, मीटर. तर ही व्हॅल्यू आपण पुटअप करू. लॅम्बडा किंमत दिलेली आपल्याला, ही व्हॅल्यू आहे कोणाची दिलेली आहे, लॅम्बडा. लॅम्बडा इज इक्वल टू गिवन, इट इज हाऊ मच, 5800 अँगस्ट्रॉम युनिट. ओके, सो वी हॅव टू कॅल्क्युलेट न्यू बार. न्यू बार इज इक्वल टू 1/λ. सोपं आहे. आता न्यू बार काढायलो आपण. लक्ष द्या इकडे, आता काय चालू आहे, काय काढा म्हटलं त्यानं आपल्याला, न्यू बार. न्यू बार, कॅल्क्युलेट न्यू बार अँड फ्रिक्वेन्सी न्यू. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय काढायची आहे, न्यू. पहिले न्यू बार काढूत, नंतर न्यू काढू. न्यू बार, फॉर न्यू बार 1/λ. 1/λ किती आहे, 5800 लॅम्बडा इंटू 10 टू दी पॉवर ऑफ किती याचा, -8. उत्तर सेंटीमीटरमध्ये येईल, सेंटीमीटर कशात बी येईल, काय प्रॉब्लेम. ओके, 10 टू द पॉवर ऑफ -8 ही व्हॅल्यू -8 असते. 10 टू द पॉवर ऑफ -8. सी ची किंमत काय असते, 10 टू द पॉवर ऑफ +8 असते आणि मीटर असते. सी ची किंमत, व्हेलॉसिटी ऑफ लाईट काय असते, मीटर, आणि हे काय असते, सेंटीमीटरमध्ये. अँगस्ट्रॉम म्हणजे काय असतो, सेंटीमीटर, आणि 10 टू द पॉवर ऑफ -10 घेतलं तर मीटर, -10 घेतलं तर काय होतं, मीटर. मग ही व्हॅल्यू वर नेलो आपण, 1/, यालाच आपण 58 जर लिहिलं, 58 लिहिलं, 58 लिहिलं, याला 58 लिहिलं तर काय होते, 10 टू दी पॉवर ऑफ 2. 58 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ 2 म्हणजे काय, 5800 इंटू काय, 10 टू दी पॉवर ऑफ -8. मग याला सॉल्व करा, आता किती येते, 1/58 10 टू दी पॉवर ऑफ -8 आणि 2 किती होतात, -6. -6ला वर नेलं तर +6. -6ला कुठे नेलो आपण, वर. सो 1/58 काय घ्यायचं आता, फक्त 1/58 इंटू काय आपलं हे 10 टू दी पॉवर ऑफ किती आहे, 6 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ किती आहे, हा 6, राईट.
कशात येईल उत्तर? सेंटीमीटरमध्ये. हा आन्सर येईल इट विल बी इन सेंटीमीटर. नाव काय होईल आता? 56. कसं सॉल्व करणार आता? जर आपण याला 100 केलं, ओके, 1ला 100 केलं आपण, तर इंटू काय होईल? 10 टू दी पॉवर ऑफ -2 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ 6 डिवाइड बाय 56. ओके, हे कळालंय? -6ला वर नेलं तर काय झालं? +6. 58 2 0 2 0 2 10 टू दी पॉवर ऑफ. मग काय होते? काय इज इक्वल टू चालू आहे आपला? न्यू बार. इट इज न्यू बार. सो न्यू बार इज इक्वल टू 100 डिवाइडेड बाय किती? 56 इंटू किती? 10 टू दी पॉवर ऑफ काय होऊन जाईल आता? 4. 100 डिवाइड बाय 56 करता येते? 100 डिवाइड बाय 56 कसं करणार? 100 डिवाइड 56 एकचा भाग बसतो डायरेक्ट. एकचा भाग बसतो, किती येतो? 56. किती उरतात? 10तून 6 गेले 4 राहिले. इथे किती? 9. 9तून 5 गेले 4 राहिले 0. बघा 6 4 10 शून्य चालेल. 4 आणि 5 आणि 5 10. अजून एक शून्य घेऊ. अजून एक शून्य घेऊ. भाग बसतो का? नाही. मग काय? भाग नाही बसतो म्हणून काय घ्यायचं इथं? पॉईंट. आणि 0 घेतला, पॉईंट घेतल्यामुळे काय झाला? 0. आता भाग बसतो, बरोबर आहे? एक 0 घेतला, पॉईंट येईल. आता भाग कितीचा बसतो बघा? 5 5 30ला 0 हातचे 3 5 5 25 आणि 3 किती होतात? 28. 5चा 6चा 7चा 7चा बसवा, किती येईल? 7 सक्कम 42. ओके, 58. हा. So this value is how much? It is 58. Okay, it is 58, right? Okay, this value is 58. ठीक आहे, 58 हा आहे 50 किती? 8, राईट? तर 58 0 0. ओके, आय टूक 56. सो 58 असेल तर काय होते आता? हे 7चा भाग बसून बघा याला. हा पॉईंट आला, हा 58 इथं पण, आणि हा काय होईल? 10तून 8 गेले किती राहतात? 2. 10तून 8 गेले 2 राहिले, राईट? इथं किती राहतात मग? 9. 9तून 5 गेले 4 राहिले. आता भाग बसतो का? नाही बसतो. 8 आणि 2 10ला 0 चला, 4 आणि 5 आणि 5 10. आता पॉईंट घेतला, अजून काय घ्यायचं? 0. 0 घेतल्यावर आताच कितीचा भाग बसेल आता? 7चा बसवा. 7चा बघा, 7 8 56ला 6 हातचे आले 5 7 5 35 आणि 5 40, राईट? 35 आणि 5 किती आले? 40. न्यू बार इज इक्वल टू आपलं काढायचं आहे न्यू बार. काय काढायला आपण? हे न्यू बार. मग किती उरतात? व्हॉट विल बी द लेफ्ट? 10तून 6 गेले किती राहतात? 4. 10तून 6 गेले 4. आता इथे किती राहतात? 1. 4 4 गेला 0. आता भाग बसतो का? नाही. अजून काय घ्यायचं? 0. 1.70 पर्यंत आला बघा. भाग बसतो का? आता नाही बसतो. 7 8 56ला 6 चाले 5 7 5 35 आणि 5 40. 6 4 10ला 0 चाले 1 आणि 1 2ला 2 4 4 गेला 0. 140 भाग नाही बसला. उत्तर किती आला मग? 1.70 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ किती आला? 4. 10 टू दी पॉवर ऑफ किती आला? 4. कशात आलं हे? सेंटीमीटरमध्ये. इट इज इन सेंटीमीटर. ओके, सो दिस इज द न्यू बार. हे काढलं आपण. काय काढलं? हे न्यू बार. याला मीटरमध्ये करा म्हणजे काय करायचं? 10 टू दी पॉवर ऑफ 6 होऊन जाते मीटर. सेंटीमीटरचं काय होते? मीटर. आला आन्सर? आला? काय डाऊट कोणाला अजून? व्हॉट इज आन्सर? इट इज 1.70 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ 4. 10 टू दी पॉवर ऑफ किती आला? 4. येस, ओके. अप्रॉक्सिमेट आन्सर काढायचे असतात. मल्टिपल चॉईस क्वेश्चन असते. ऑप्शन असतात तिथं. ऑप्शन असतात तुम्हाला दिलेले. पर्याय असतात. ओके, राईट? ठीक आहे. 140ला 2ने भाग बसतो नंतर पुढे, आहे की नाही? 140ला नंतर कितीने भाग बसतो? 2ने. 2 8 16ला 6 म्हणजे 1.70 अप्रॉक्सिमेट लिहिलं तरी चालते. आता काय काढा म्हटलं आपल्याला? न्यू. न्यू इज इक्वल टू येईल, सांगा फॉर्म्युला. न्यू इज इक्वल टू काय असतं? व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ न्यू? आपल्याला न्यू बार काढला, न्यू काढायचा. आता न्यू, व्हॉट इज न्यू? न्यू इज इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे ना तुम्हाला? काय असतो फॉर्म्युला? न्यू इज इक्वल टू, व्हॉट इज फॉर्म्युला? न्यू इज इक्वल टू, मी चेक करतो तसं. 58 आहे की नाही विचारतो मी तुम्हाला येऊन. हे जरी तुम्ही सांगायला मी नाही पाहिलं तरी मी चेक करतो. आज समजू नका मी चेक करत नाही.
आता व्हॉट इज द न्यू, न्यू इज इक्वल टू काय, न्यू इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला, न्यू इज इक्वल टू सी इज इक्वल टू काय असते, सी इज इक्वल टू काय असतो, सी इज इक्वल टू न्यू लॅमडा, हा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवत राहा. मग न्यू इज इक्वल टू काय होते, न्यू इज इक्वल टू सी अपॉन काय होते लॅमडा. ओके, लॅमडा काढला आपण का दिलं, लॅमडा दिलेला आहे हा, राईट, लय भारी लॅमडा दिली. आता सी ची व्हॅल्यू काय 3.0 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ किती आहे 8, कशात असते मीटर पर सेकंद, हे मीटरमध्ये असते, दोघाला बी मीटरमध्ये करूत आपण. लॅमडा किती दिलेला आहे 5800, दिस इज द लॅमडा इंटू 10 टू दी पॉवर ऑफ -10 लिहितो आता मी, -10 कशासाठी मीटरमध्ये करण्यात, दोन्ही मीटर मीटर कॅन्सल होतात. -8 आहे अँगस्ट्रॉम, याला कोणती युनिट म्हणतात अँगस्ट्रॉम. नाव इट इज व्हॉट 10 टू द पॉवर ऑफ -10 मीटरमध्ये केलो मी, -8चा काय लिहिलो -10 मीटरमध्ये झालं, राईट. आता वर गेल्यावर काय होतं मग, काय राहतो आता 3.0 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ 8 पहिल्यापासून आहेत, हे दोन कॅन्सल करूत, हे दोन कॅन्सल, असं डायरेक्ट शिका आता हळूहळू. हां, मला डायरेक्ट बी येते पण तुम्हाला काय कळत नाही म्हणून असं सांगायलो मी. हां, एक स्लो बेसिक मेथड तुम्हाला शिकवायलो मी, आणि डायरेक्ट पण येते मला, काही जणांना येत नाही, काही जणांचं मॅथ नसते, तर सगळ्यांना समजावं म्हणून उद्देश असतो माझा. आता हे डायरेक्ट कसं लिहायचं 58, आता सांगितलं आपण 58 लिहिलं तर 10 टू दी पॉवर ऑफ काय होतो हा 2, 10 टू दी पॉवर ऑफ 2 ने हे काय होते -10 म्हणजे वर काय होईल -8चं काय होते आता 8 होऊन जाते है ना. हे 2 आणि हे -10, 10 टू द पॉवर ऑफ 2 आणि -10 -8. ओके, -8 वर गेल्यावर काय होतात +8, 8 आणि 8 किती होते आता 16 होते, हे नाही 10 टू द पॉवर ऑफ पहिल्यापासून 8 आहेत, राईट, खालचे -8 आहेत, वर गेल्यावर काय झाले +8. आता 3 डिवाइडेड बाय, राईट, नेक्स्ट स्टेप काय होईल आता 3 डिवाइड बाय सिंपल आहे आता 3 डिवाइड बाय 58, 3 डिवाइड बाय 58 बरोबर आहे, इंटू सांगा काय होतो 10 टू द पॉवर ऑफ 8 आणि 8 किती होतो 16, 8 आणि 8 16 बरोबर आहे, 8 आणि 8 16. काय डाऊट आहे कोणाला 3 डिवाइड बाय 58 पर्यंत. आता काय चालू आहे आपला न्यू इज इक्वल टू काय काढायलो आपण, हे न्यू इज इक्वल टू. ओके, मग नेक्स्ट स्टेप काय होईल आता 3/58 आहे, 3/58 3 ने कटवायला 3 1 3 3 1 3 उरले 2, राईट, उरले 2, असं हार्ड जाणार. जर आपण याला 300 केलं तर सोपं जाते, जे सोपं जाते ते करायचं, तुमच्या मनावर कसंही करू शकता. सोपं कसं करता येते याला आपण 300 करू, 300 केलं तर 10 टू दी पॉवर ऑफ काय होते -2 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ 16 डिवाइड बाय 58, हा भागाकार सोपा जातो. हा भागाकार काय होईल 300 भागिले 58, कितीचा भाग बसेल आता डायरेक्ट 5, 10चा म्हणजे किती होते 8चा बसू, 8 8 64ला 8 8 64ला 4 8 6 8 5 40 आणि 6 40 आणि 6 46, 8चा नाही बसते, 6चा बसूत, 6चा 6 5 30 होते, 6चा 5चा बसते आहे की नाही, कितीचा बसूत 5चा 58 आहे. हां, राईट, हे किती आहे 58 आहे आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट 3. ओके, मग आता 5चा नाही 4चा बसते, मग डायरेक्ट 4चा बसते, कसा 4 8 32ला 2 हातच्याले 3. ओके, 4 8 32ला 2 हातच्याले 3, 4 5 20, 20 आणि 3 किती होतात 23. बघा 8 चौक 32ला 2 हातच्याले 3, 4 5 20 आणि 3 23, 10तून 2 गेले किती राहतो 8. ओके, 10तून 2 गेल्यावर 8, इथे किती राहतील 9, 9तून 3 गेले 6, 2 2 गेला 0. बघा बरोबर आहे का, 8 आणि 2 10ला 0 याचा 1, 6 आणि 1 7 आणि 3 10ला 0 याचा 1, 2 आणि 1 3, 68. परत आता भाग बसतो का नाही, म्हणून काय घ्यायचा 0. आता कितीचा भाग बसेल 68 भाग बसतो इथं, हां, म्हणजे 5चा भाग बसेल. हां, 5 5 8 40ला 0 हातच्याले 4, 5 8 40ला 0 हातच्याले 4,
पाचा 25 आणि 4 29 म्हणजे किती उरले 10. 5चा भाग बसला पॉईंट, आता कितीचा भाग बसेल 9. सो इट विल बी 5.9. 5 पॉईंट किती आला 9 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ किती होईल 14. कशात आला आन्सर आता आहे पर सेकंद. इट विल बी इन पर सेकंद. ओके, व्हॉट इज द आन्सर 5.9 इंटू 10 टू दी पॉवर ऑफ 14. ओके, 300 डिवाइड बाय किती आहे आपलं आन्सर काढलेलं. ओके, 5.9. 5चा भाग बसवला आपण, नंतर 9 कुठं आले ते 9चं नाही 1 येते ना. 5 पॉईंट किती येते हे किती येते 1चा भाग बसते ना आता यानंतर 1चा 9 लिहिलो मी 58 एक 58. तर 5 पॉईंट वॉट एव्हर मे बी पुढे काही असेल 5 पॉईंट काय येईल 1 येईल 1चा भाग बसतो ना इथं. सो इट विल बी 5.1 10 टू दी पॉवर ऑफ 14. ओके, आता बोला काय डाऊट, आता आहे का डाऊट, डाऊट आहे कोणाला. नो नो, हां सोपे आहेत प्रॉब्लेम. हां असेल तर आता बोला, मी डाऊट विचारत असतो मला, काही व्हॅल्यू चुकीची घेतली असेल काय असते त्यावेळी सांगायचं. हां व्हॅल्यू जर चुकीची असेल काय असेल तर त्यावेळी सांगायचं. हां सोप्या भाषेमध्ये लँग्वेजमध्ये सांगायचा प्रयत्न करायलो, आणि असं सोप्या भाषेतच करायचं. हां लई प्रश्न असतात. काय म्हटले, हां बुकमध्ये काय, हां बुकमध्ये आहेत ना हे क्वेश्चन. हां आन्सर वेगळा आहे काय 5.1च आहे ना आन्सर. किती आहे आन्सर बुकमध्ये, किती आहे आन्सर 5.1च आहे ना. काय आन्सर या प्रॉब्लेमचा आन्सर काय बघ बुकमध्ये काय बघ 5.1 आहे. काय काय वेगळं आहे का काय सांग पटकन असलं तर. काय आहे वेगळं, दुसऱ्याकडे पण आहे बुक बघा, दुसऱ्यानी बघा बुक आहे का सेम आहे का आन्सर आहे का सेम आन्सर, नाही काय डाऊट आहे बघा आन्सर आहे का सेम. कायच आन्सर हे नाही, हे दुसरं कोणतं बघायला लागेल. या प्रॉब्लेमचं नाही आन्सर आहे, ते दुसऱ्या प्रॉब्लेमचं आहे. हां हां दुसऱ्यांनी पहा अजून कोणाला तरी, दुसऱ्यांनी चेक करा अजून बघा काय बघायचं उत्तर आहे का. हां आन्सर आहे राईट आहे. हां हो राईट. हां बघा अजून दुसऱ्यांनी बघा कोणी अजून, हां दुसरे जण कोणतरी बघा. हां राईट, हां राईट मी सांगाल राईट आन्सर आहे. द फायनल आन्सर इज राईट आन्सर, तरी तुम्ही बघा अजून. हां दिस इज द राईट आन्सर. ओके, तर हा आला काय आला 3 प्रॉब्लेम सोडवले आपण. हे तिन्ही प्रॉब्लेम परत प्रॅक्टिस करा. त्यानंतर नेक्स्ट थेरॉटिकल पॉईंट पाहू, आजच पाहू जाताच पार्टिकल नेचर ऑफ. नेक्स्ट पॉईंट आपलं वेव्ह नेचर संपला आता. वेव्हलेंथ लॅम्बडा हे ते सगळं काय वेव्हलेंथ, वेव्ह नेचर, याला कोणता नेचर म्हणा वेव्ह नेचर. असाच पाहूत कोणता नेचर, पार्टिकल नेचर पाहतात. ओके, पार्टिकल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा, कोणाचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन चालू आहेत ना आपले. ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा काय म्हणलं की काय मेसेज केलं, काय मेसेज केला की काय मेसेज होता ते, कुठे गेला की मेसेज. ओके चला आता पहा काय म्हणलं मेसेज, परत सांग. मेसेज दिसना गेले, काय केला मेसेज सेंड, आता मेसेज केलं ना काय म्हणला नो प्रॉब्लेम. काय मेसेज काय केला, मेसेज केला का नाही, काय डाऊट आहे, मेसेज आहे नाही का. हां ठीक आहे,
तर आता पहा, पार्टिकल नेचर, वेव्ह नेचर झाला, असाच कोणता असतो आता पार्टिकल नेचर. आता पाहू पार्टिकल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा. आपण काल पाहिला वेव्ह नेचर पाहिला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा वेव्ह नेचर आतापर्यंत पाहिला आपण. आता पार्टिकल नेचर काय असतं, तर वेव्ह थेरीनुसार आपण, वेव्ह नेचरनुसार आपण इंटरफिअरन्स, डायफ्रॅक्शन हे एक्सप्लेन केलो, इंटरफिअरन्स आणि डायफ्रॅक्शन. ओके, वेव्ह नेचरने काय केला, वेव्ह नेचरने काय एक्सप्लेन केला, इंटरफिअरन्स, लाईटला कोणता गुणधर्म असतो इंटरफिअरन्स, आणि कोणता असतो डायफ्रॅक्शन, हे गुणधर्म दाखवतात लाईट. वेव्ह नेचर दाखवते हे गुणधर्म. कोणता नेचर, वेव्ह नेचर. जर पार्टिकल नेचर असाल तर पार्टिकल नेचर काय करते, ब्लॅक बॉडी रेडिएशन. पार्टिकल नेचरचे गुणधर्म आहेत बघा, कोणते आहेत, ब्लॅक बॉडी रेडिएशन, ब्लॅक बॉडी रेडिएशन. ओके, त्यानंतर असते फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके, त्यानंतर असतो लाईन इमिशन स्पेक्ट्रम, लाईन इमिशन होते त्याचं स्पेक्ट्रा भेटते, एक स्पेक्ट्रम. ओके, त्यानंतर असतो चौथा हीट कॅपॅसिटी, हीट कॅपॅसिटी ऑफ कोणाची असते, सॉलिडची. हीट कॅपॅसिटी ऑफ सॉलिड व्हॅरी होते विथ द फंक्शन ऑफ टेम्परेचर, फंक्शन ऑफ कोणाच्या, टेम्परेचर. हीट कॅपॅसिटी चेंज होते विथ टेम्परेचर, फंक्शन ऑफ टेम्परेचर. तर हे पार्टिकलचे 4 गुणधर्म आहेत पार्टिकलचे. पार्टिकल नेचर चालू आहे आपला. वेव्ह नेचर याच्या आधी पाहिला आपण, वेव्ह नेचर कोण एक्सप्लेन केला होता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पाहिलं ना आपण, आहे का लक्षात, वेव्ह, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पाहिले, प्रोपोगेशन डायरेक्शन ती डायग्राम पाहिली होती ना, परपेंडिक्युलर टू इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड, दोन्ही फील्ड. हां, तर त्याला काय म्हटलं होतं आपण, वेव्ह नेचर. वेव्ह नेचरमुळे 2 गुणधर्म, इंटरफिअरन्स आणि डायफ्रॅक्शन. वेव्ह कोण सांगितलं होतं, सायंटिस्ट वॉज मॅक्सवेल. वेव्ह थेरी कोण सांगितलं होतं, मॅक्सवेल. आता पार्टिकल नेचर, दॅट इज द पार्टिकल नेचर चालू आहे आपला, हा संपला, वेव्ह नेचर संपला. कोण सांगितलं होतं, मॅक्सवेल. पार्टिकल नेचर वॉज पुट फोर्थ बाय मॅक्स प्लांक, मॅक्स प्लांक, दिस वॉज द सायंटिस्ट मॅक्स प्लांक. अँड इट इज ऑल्सो कॉल्ड एज क्वांटम थेरी. आता याला म्हणायचं आता क्वांटम थेरी, या थेरीचं नाव आहे क्वांटम थेरी. ठीक आहे, तर या थेरीनुसार हे 4 गुणधर्म सांगता आले. ब्लॅक बॉडी रेडिएशन म्हणजे काळी बॉडी, रेडिएशन फ्रॉम हॉट. ओके, हॉट कोणताही बॉडी आहे, हॉट बॉडीचे रेडिएशन निघतात. हॉट बॉडी म्हणजेच काय, ब्लॅक बॉडी, त्याच्यातून रेडिएशन निघणे, त्याला काय म्हणणे, ब्लॅक बॉडी रेडिएशन. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमधून सुद्धा काय निघतात, इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन बाहेर पडतो, इजेक्शन. इजेक्ट कोण होतात, ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन इजेक्ट होतो, बाहेर पडतो, त्याला काय म्हणायचं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. इजेक्ट ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल, कुठून निघतो, फ्रॉम मेटलमधून, मेटलमधून इलेक्ट्रॉन बाहेर पडणे, त्याला म्हणतात फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. हे डिटेल पाहणार होता आपण. आता लक्षात ठेवा, हे 4 नाव फक्त, कोणते कोणते, पहिला ब्लॅक बॉडी रेडिएशन, पहिला, दुसरा कोणता, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, लक्षात ठेवा. तिसरा कोणता, लाईन इमिशन स्पेक्ट्रम, लाईन स्पेक्ट्रम आहे, हे पुढे येणार आहे. आता लक्षात ठेवा फक्त लाईन इमिशन काय आहे. लाईन इमिशन हे स्पेक्ट्रम वेगळं आहे. आपण पाहिला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा स्पेक्ट्रम पाहिला आपण. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा स्पेक्ट्रम जो पाहिला आपण, त्याची 4 रेंज असते, पाहिलं होतं आपण, रेडिओ, मायक्रोवेव्ह आणि कोणता, 4 कोणकोणते, रेडिओ, मायक्रोवेव्ह, IR आणि UV, इन्फ्रारेड आणि UV. तर तो स्पेक्ट्रम वेगळा असतो, हे लाईन स्पेक्ट्रम वेगळा आहे, त्याच्यात 5 सिरीज असतात याच्यात, ही डिटेल आपण नंतर पाहू. त्यानंतर हीट कॅपॅसिटी, हे 4 गुणधर्म कोण सांगितलं, पार्टिकल नेचर, जे आपलं चालू आहे पार्टिकल नेचर. तर हे पार्टिकल नेचर डिटेल उद्या पाहूत, एवढं लक्षात ठेवा बॅकग्राऊंड याचं पार्टिकल नेचरचं. तर उद्या पार्टिकल नेचर पाहूत. ओके, लक्षात, डाऊट कोणाला, डाऊट, ओके ठीक आहे, डाऊट कोणाला, नो डाऊट, ओके, लेफ्ट व्हा आता मग.
ओके फाईन, थँक्यू.